नमस्कार, आज आपण 34 साईजचा फोरटक ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। तर सुरुवातीला ही स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आणि उंची आहे 13, तर 1 इंच प्लस करून 14 वर खूण करून घ्यायची आणि 5.5 वर 1 करून घ्यायची खूण। अजून थोड्या अंतरावर तसेच मार्क करून घ्यायचे। नंतर आपल्याला रेघा ओढून घ्यायची अशा। इथे आपल्याला अप्पर चेस्ट टाकायची आणि इथे टाकायची शोल्डर। तर बघा, शोल्डर आहे 11 इंच म्हणजे 5.5। 11चे निम्मे 5.5। इथे पण आपण 5.5 वर 1 खूण करून घेऊया। या पद्धतीने आपला झाला मुंड्याची लाईन तयार होते इथून अशी। आता आपल्याला इथे टाकायचा आहे अपर चेस्टचा चौथा भाग। तर अपर चेस्ट आहे 32, कंबर आहे 27 आणि 11ची शोल्डर। 32 चा चौथा भाग येतो 8 इंच। आता आपल्याला गळा किती आहे तो बघूया अगोदर, म्हणजे लूजिंग किती द्यायचं बघूया। गळा आहे पाठीमागचा 7.5, तर आपल्याला 8 वर खूण करून घ्यायचे। तर 7.5 म्हणजे आपल्याला लूजिंग द्यावं लागणार आहे। तर पाव, अर्धा आणि पाऊण इंच आपण लूजिंग देऊया तिथं। 1 इंचला पाव इंच कमी आणि तिथून पुढे आपल्याला मार्जिन टाकायचं 1.5 इंचाचं। आता आपली कंबर आहे 27, तर 6.25, 1.25 इंचाचा टक्स देऊया आपण इथे आणि 1.5 इंच मार्जिन। तर या पद्धतीने या खुणा आलेल्या आहेत, तर आपण या अशा जोडून घेऊया। झालं आपलं फिटिंग पर्यंतचं काम। आपल्याला आता मुंडा काढायचा आहे। इथून आपण 1 इंच घेऊयात आणि हे 5.5 अर्धे करून घ्यायचे आणि आपण हा फ्रेंच कर्व आहे तो ठेवून घ्यायचा आणि पहिला आपण मुंडा मापून घ्यायचा व्यवस्थित। या पद्धतीने बसतोय का बघूया। मुंडा आपला आहे 15.5, 15.5चे निम्मे येतात 7.25, तर आपल्याला 8 भरला पाहिजे मुंडा। हा एकदम परफेक्ट बसतोय मुंडा, तर आपण हा आकार देऊन टाकू बरोबर। इथून फक्त थोडंसं असं खाली जायचं। इथपर्यंत समजलं असेल। आता आपल्याला शोल्डर पट्टी टाकायची। तयार पट्टी पाहिजे आपल्याला 2.5, तर 3.25 इंचावर खूण करायची आणि हा गळ्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा। आता इथे गळ्याची रुंदी किती घ्यायची, तर हे मोजून बघायचं। 2.25 आहे, तर याच्यामध्ये आपल्याला पाऊण इंच ऍड करूया, कारण जास्त साधा आहे आपले हे कस्टमर, एकदम जास्त हायफाय नाहीये, त्यामुळे जास्त राऊंड द्यायचा नाही गळ्याला आणि हा आपला गळा असा तयार होणार आहे। आणि चला तर मग आता आपण हे कटिंग करूया। परत एकदा आपण जरा शोल्डर बरोबर आहे का बघून घेऊयात। या पद्धतीने आपण थोडं इकडे क्रॉस करूया असं, कारण गळा छोटा आहे। या पद्धतीने ही कटिंग करून घेऊया अशी। आपल्याला फोरटक्सचा ब्लाउज शिवायचा आहे। हे खालचं पण कट करून घेऊया आणि आता आपल्याला टक्स करायचे, मारून घ्यायचे। त्या टक्ससाठी आपण हे अर्ध करून घ्यायचं आणि 1.25 इंचाचा आपण टक्ससाठी
ठेवलेला आहे. तर 1.25 इंचाचे आपले अर्धा करून घ्यायचा असा आणि अशी पण करून घ्यायची. टक्ससाठी उंची लागणार आहे आपल्याला टक्सची 4 इंच उंची. या पद्धतीने आपण हा टक्स मारून घ्यायचा. गेली सकाळी होय. या पद्धतीने टक्स मारून घेतला आणि इथे थोडस द्यायचा, जास्त नाही, कारण हा गळा आपला छोटा आहे. या पद्धतीने थोडासाच कट मारणार आहे मी इथं 1/2 इंचाचा फक्त. आणि इथं कट करून घ्यायचं फिटिंगच्या इथे, गळ्याच्या इथे. आणि आपल्याला आता हेच इथे टाकून याच्यावर पुढच्या भागाची कटिंग करायची. हे या पद्धतीने व्यवस्थित असा ठेवायचा. जोड काहीतरी ठेवून द्यायचं. कात्री ठेवूया आपण, पट्टी लागणार आहे. आता आपल्याला हे इथे घेऊयात. अगोदर आपल्याला आता आपला पाठीचा भाग कट करून झालेला आहे. आपण आता पुढचा भाग कट करायचा आहे. तर सगळ्यात पहिला अगोदर आपल्याला काज बटन पट्टीसाठी मार्जिन घ्यायचं आहे असं. आणि मग आपल्याला तिथे हा पेपर असा त्या रेघेवर असा लावायचा आणि नंतर मग हा जसा आहे तसा छापून घ्यायचा. या पद्धतीने सगळीकडून छापून घेतला आहे आपण. गळ्याचं पण मार्क करून घेऊया, इथं फिटिंगचा आहे. आणि मग हे आता आपण काढून घेऊ. ही लाईन आपण इथं ड्रॉ करूया अशी, म्हणजे लक्षात येईल इथे मुंडा आहे तो असं. आता मुंडेची ही लाईन आहे पाठीमागची, ती सरळ करून घेऊया अगोदर अशी. आणि अर्धा इंच आतमध्ये जायचं गळ्याच्या साईडला असं. या पद्धतीने आणि इथून मुंडा आपल्याला आतला टाकायचा आहे. इथून अर्धा इंच खाली घेतलं तरी चालतंय, किंवा मग हे असं या पद्धतीने असं. हा पाठीमागचा आहे आणि हा पुढचा. आता आपला गळा किती आहे पुढचा बघायचा. पुढचा गळा आहे 6 इंचाचा. तर 6.5 वर आपल्याला खूण करावी लागेल. तर 6.5 वर खूण करून घेऊया अशी. तिथे रुंदी द्यायची आहे 2.5 इंच फक्त. आणि मग हा बॉक्स तयार करून घ्यायचा असा. तुम्ही या पद्धतीने माझ्या पद्धतीने कटिंग कराल तर तुमच्या मुंड्यामध्ये चुन्या पडणार नाहीत, शोल्डर उतरणार नाही, अगदी परफेक्ट शोल्डर येणार. एकदम व्यवस्थित कटिंग मी तुम्हाला दाखवत असते, परफेक्ट कटिंग दाखवत असते. हा आपण गळ्याचा आकार दिलेला आहे. आता आपल्याला टाकायचं आहे बस्ट पॉइंट. बस्ट पॉइंट म्हणजे काय, तर आता आपल्याला बस्ट पॉइंट काढायचा आहे. बस्ट पॉइंट म्हणजे आपल्या छातीचा पॉइंट. तर आपला बस्ट पॉइंट येतो फुल बस्टच्या मापाने. तर फुल बस्ट आहे आपली 34. तो 34चा चौथा भाग काढायचा. तर 8.5 येतं, त्यामध्ये प्लस केले 1.5 इंच. तर 10 इंचावर आपला बस्ट पॉइंट येणार आहे. तर अशी खूण करून घ्यायची आणि तिथे सरळ रेघ ओढून द्यायची अशी. या पद्धतीने
आणि आता आपल्याला याच्यावर पॉइंट द्यायचा आहे. तर पॉइंट द्यायचा छातीचा 10वा भाग. छातीचा 10वा भाग येतो 3.4. तर मी 3.5 वर खून करते अशी. या पद्धतीने मी बघा हे मार्जिन सोडलेलं आहे. तिथून पुढे मी माप टाकत आहे. या पद्धतीने तुम्ही पण माप टाका. आपल्याला हे काढायचे 4 टक्सचा ब्लाउज शिवायचा आहे. तर इथून खाली 2 इंचावर अजून एक रेघ समांतर ओढून घेऊया, किंवा मग आपण इथून 2.5 इंचावर आपली क्रॉस पट्टीचं मार्जिन ते माप टाकून घेऊया. 2.5 इंच इकडे, 2.5 इंचानी इकडे 2.5 इंच, आणि ती रेघ आपल्याला सरळ ओढायची. हे बघा अशी, या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचंय, इथे आपल्याला फुल बस्टचा 4था भाग टाकायचा आहे. तर फुल बस्ट आहे 34, बरोबर. तर 34चा कितवा भाग, 4था भाग 8.5 येतो, आणि 1/4 इंच मार्जिन, बरोबर. आणि मग तिथून पुढे आपल्याला द्यायचं आहे 1.5 इंच फिटिंग साठी मार्जिन. या पद्धतीने आपल्याला हे अशी रेघ भेटणार आहे, अशी. या पद्धतीने आपलं फिटिंगचं होणार आहे. तर आता इथं काय करायचं, ही उभी रेघ आहे, ते सरळ ही रेघ उभी द्यायची. कोणती, आपण बस्ट पॉइंट काढला ती. आता तिथून इकडे आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर टक्स द्यायचा इकडे 1/4 इंच आणि इकडे 1/4 इंच. टोटल मिळून आपल्याला 1.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. इथला मेन टक्स असतो तो मधला. या पद्धतीने, या पद्धतीने आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. आणि बरोबर 1.5 इंच टक्सच्या ह्या बाजूला आणि 1.5 इंच या बाजूला, आणि तिथून वर 1/2 इंच घ्यायचं असं. इथं पण वर 1/2 इंच घ्यायचं गळ्याच्या दिशेने इथे, बरोबर. हे आणि इथं आपल्याला मग टक्स टाकून घ्यायचे, इथे एक आणि इथे एक. तर हा जो टक्स आहे काज बटनच्या बाजूचा, तो फक्त 1/2 इंच, म्हणजे बघा 1/2 इंच झाला पाहिजे दोन्हीकडे, इकडं 1/2 आणि इकडं 1/2. अशा पद्धतीने आपण हे ठेवून घ्यायचा टेप, आणि इकडे 1/2 आणि तिकडे 1/2 अशा पद्धतीने हा टक्स द्यायचा असा. आणि हा टक्स द्यायचा आपल्याला 1 इंचाचा. तर इकडे 1/2 आणि इकडे 1/2, या पद्धतीने हा टक्स देऊन घ्यायचा असा. हा झाला 1 इंचाचा टक्स, हा 1/2 इंचाचा आणि हा 1.5 इंचाचा. आता आपल्याला कमरेचं पण माप घेतलं पाहिजे. योकपट्टीच्या इथे इथे थोडस आपल्याला 1/4 इंच वर यायचं असं, 1/4 इंच. आणि आता इथे टक्स बघूया आपण. याचा 13वा भाग, छातीचा 13वा भाग, फुल बसचा 13वा भाग. तर 13वा भाग काढता येत नसेल तर आपला 10वा भाग किती आला, 3.4. त्यातून 1 इंच वजा करून 2.4 येणार आहे. आणि आपल्याला मार्जिन लागणार आहे थोडं, म्हणजे 3 रेघा या पद्धतीने. आणि मग हा डॉट आपल्याला इथे मिळवायचा असा असा. इथे पण तेवढंच 2.4 असं, आणि मार्जिन 3 रेघा. आणि मग ते इकडे आपल्याला असं इथं आणायचं असं. पण हे बघा, आता कंबर मोजायची. आपली कंबर किती होती, 6.25. तर इथं किती असणार आहे, 7 असणार आहे. तर इथं बघायचं मोजून किती आलं, 3 आलं. इथून इकडे 3 अंतर आलं. मग हे 3 इथे लावायचे, या टक्सवर लावायचे, आणि 7 वर खूण करायची अशी. आणि मग तिथून पुढे आपल्याला हे
1.5 इंचाचं मार्जिन. या पद्धतीने आपल्याला हे टक्स भेटणार आहे असा. हे बघ, अशा पद्धतीने हे आपलं लुजिंग दिलं होतं ते कट करून टाकूया. ही रेग इकडे पुढे जाणार या पद्धतीने. तर आपण हा आता कटिंग करून घेऊया ब्लाउज. जसा आहे तसा कट करून घ्यायचा. इथे आपल्याला जरासं असं कोपरा करून घ्यायचा, कारण टक्स मारल्यानंतर सरळ कापूया आपण. ह्या टक्सला आपण अजून एक चौथा टक्स मारायचा आहे. दाखवते कसा मारायचा. पहिले हे टक्सचे कटिंग करून घेऊयात असे. म्हणजे आपल्याला टक्स पण बरोबर मारता येतं. इथे जरा होल पाडून घेऊया कात्रीने. आता आपल्याला काय करायचंय, इथून वरती हा जो तिसरा टक्स काढला आपण, तिथून तिरकस वरती 2 इंच असा पॉइंट घ्यायचा आणि तो पॉइंट आपल्याला या मुंड्यामध्ये न्यायचा या पद्धतीने. आणि इथे 1.25 इंचाचा किंवा मग आपला मुंडा मोजून बघायचा. आपल्याला 8 इंच पाहिजे होता. जेवढा जास्त येईल तेवढे आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. आता इथं अर्धा इंच जास्त येते, तर मग आपल्याला ह्या अर्ध्या इंचाचा हा टक्स द्यायचा. इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच. आणि मग हा आपल्याला असा टक्स इथला तयार होणार आहे चौथा. तर बघा, मी हे पण कट करते. कापडाला मी एक्स्ट्रा ठेवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल असं. या पद्धतीने हा आपला कटिंग झालेला आहे ब्लाउजचं. योगपट्टी काढायची आपल्याला. आता आपण योगपट्टी कशी काढायची बघा. आपली कंबर आहे 7 इंच. 7 इंच कंबर आहे. त्यामध्ये आपल्याला 2.5 इंच प्लस करायचंय. तर इथे येतं साधारण एवढ्या रुंदीचे आपल्याला हे काढायचे. आता उंची किती घ्यायची, तर कशी घ्यायची बघा. उंची पाठीचा भाग घ्यायचा. इथे हा टक्स बंद करून टाकायचा असा. आपण जशी टक्स मारणार आहोत त्या पद्धतीने बंद करून घ्यायचा हा असा. असा बंद करून इथे मुंड्याला एकसारखा लावून घ्यायचं. आणि जेवढे इथे कापड उरेल खाली तेवढा आपल्याला योगपट्टी काढायची आहे तेवढी.
तर किती उरली, तर 2.5 इंच उरलेली आहे. 2.5 इंचामध्ये आपल्याला 1/2 इंच मार्जिन द्यायचं आहे. तर 3.25 वर खूण करून घ्यायची, इकडे पण 3.25 वर खूण करून घ्यायची आणि ती रेघ अशी सरळ ओढायची या पद्धतीने. आणि मग आपल्याला हे इथे असा आकार हा ठेवून द्यायचा जरासा तिरकस, आणि ही जो पहिला टक्स आलाय तिथपर्यंत हा आकार देऊन घ्यायचा, असा बोलायचा. आणि मग हा आकार इथून इथे नेऊन जोडायचा. या पद्धतीने ही झाली योगपट्टी आपली. या पद्धतीने तुम्ही कटिंग करा, एकदम परफेक्ट तुमचा ब्लाउज बसणार. अगदी कटोरी ब्लाउज सारखा खोलगट पप येतो ब्लाउजला, छान बसतो, वाटत नाही 4 टक्सचा ब्लाउज आहे. तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि किती सोपा आहे बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.